आता आपण क्वेश्चन टॅगची जी पुढील उदाहरणं आहेत कशाची QUESTION क्वेश्चन टॅगची जी पुढील उदाहरणे आहेत ती उदाहरणे बघूया. आपण आता बघतोय पहिलं उदाहरण आजच्या लेक्चर मधलं. जर दिलेल्या वाक्यात नॉट असेल जर दिलेल्या वाक्यात नॉट असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये नॉट घेत नाही, नॉट घेऊ नये. काय करायचं? नॉट घ्यायचं नाही. आपण आता त्याचं उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, I was not speaking in the class. SPEAKING. I am speaking. I was not speaking in the class. CLASS. याचं उत्तर काय होईल? उत्तर ANS. उत्तर काय होईल? नियम नंबर 1, दिलेले वाक्य जशास तसे लिहावे. I was not speaking. SPEAKING. I was not speaking in the class. त्याच्यानंतर काय करायचंय? कॉमा द्यायचा दिला. वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, घेतलं. वाक्यात नॉट आहे म्हणून आता नॉट घेण्याची गरज नाही. नॉट घ्यावं लागेल का आता? का? कारण दिलेल्या वाक्यात नॉट नाही. शेवटचा नियम, वाक्याच्या सुरुवातीस असलेला कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात घ्यावा व शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. समजलं? आता याच्यानंतर आपण पुढचे एक उदाहरण बघूया. He is not in the class. CLASS. He is not in the class. याचं उत्तर काय होईल? ANS. याचं उत्तर होईल, दिलेलं वाक्य जशाल तसं लिहून घ्यायचं. He is not in the class. He is not in the class. कॉमा. वाक्यात असलेलं सहाय्यकारी क्रियापद इज. बरोबर. त्याच्यानंतर वाक्यामध्ये नॉट असल्यामुळं क्वेश्चन टॅग मध्ये नॉट घेऊ नये. आणि त्याच्यानंतर वाक्याच्या सुरुवातीस असलेले हे जे सर्वनाम आहे ते शेवटी घ्यावे व प्रश्नचिन्ह द्यावे. आलं लक्षामध्ये? आता आपल्याला एक गृहपाठ देतो मी, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. She has not a mobile. She has not a mobile. याचं काय करायचं? तुम्ही उत्तर कमेंट करायचं. या वाक्याचं उत्तर कमेंट मध्ये आपण कमेंट करायचं आहे. धन्यवाद.